निवडणूक कामाचे बीएलओंना मानधन द्या। प्रांताधिकारी यांच्याकडे प्राथमिक शिक्षक समन्वय समितीची प्रांताधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे मागणी। लोकसभा निवडणूक 2024 कार्यक्रमाअंतर्गत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 13 मे 2024 रोजी मतदान पार पाडण्यात आले। निवडणुकीसाठी कामावर असणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना मानधन त्याच वेळी देण्यात आले। निवडणूक आयोगाच्या आदेशाने स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या बीएलओ व सुपरवायझर यांना कोणत्याही प्रकारचे मानधन अद्याप देण्यात आले नसल्याने प्राथमिक शिक्षक समन्वय समितीतर्फे बीएलओंना मानधन लवकर देण्याची शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शरद मल्लिक यांना निवेदन देत मागणी करण्यात आली। यावेळी प्राथमिक शिक्षक समन्वय समितीतर्फे समितीचे अध्यक्ष छोटूसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की लोकसभा निवडणुकीत शिरपूर विधानसभेत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे शिरपूर तालुक्यातील बीएलओ सुपरवायझर व बीएलओ यांनी अतोनात मेहनत घेतली। आयोगाचे सर्व आदेशांचे पालन केले, 100% आपले कर्तव्य पार पाडले। मात्र तरीही बीएलओ सुपरवायझर व बीएलओ यांनी दिनांक 13 रोजी मतदानाच्या दिवशी प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे मानधन मिळावे अशी विनंती प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे। या प्रसंगी प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे सदस्य, पदाधिकारी, सुपरवायझर आणि बीएलओ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज शिरपूर तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं आम्ही शिरपूर तालुक्यात जे बीएलओ आणि सुपरवायझर काम करणार यांचं मानधन मिळावं यासाठी आम्ही आज माननीय प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून आमच्या या शिक्षकांनी मागील 1.5 ते 2 महिन्यापासून 44 डिग्रीच्या तापमानामध्ये घरोघरी जाऊन त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना 1 रुपयासुद्धा कुठल्याही प्रकारचं मानधन मिळालेलं नाही। काही मतदारसंघांमध्ये त्या ठिकाणी त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मानधन अदा केलेलं आहे, परंतु शिरपूर तालुक्यात ते मानधन मिळालं नसल्या कारणाने आज आम्ही त्यांना निवेदन सादर केलेलं आहे। त्यांनी आज आम्हाला या ठिकाणी वरिष्ठ स्तरावरती चर्चा करून मानधन देण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे। धन्यवाद।